कमीत कमी साहित्यात व घरी असलेल्या बेसिक भाज्या वापरून अवघ्या 10 ते 15 मिनिटात बनवता येईल असा एका मिश्रणापासून 2 पद्धतीने चवदार नाश्ता मी बनवून दाखवणार आहे। तुम्हाला यातला जो सोपा वाटेल तो बनवू शकता। तर चला मग जास्त वेळ न घालवता नाश्ता बनवण्यासाठी सर्वात अगोदर मिक्सरच्या भांड्यात घेऊ एक लहान वाटी म्हणजे साधारण अर्धा कप ताजे वाटाणे आणि त्यासोबत अर्धा इंच आलं व 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या टाकून यात पाणी न घालता याला थोडंसं रवाळ वाटून लगेच एका भांड्यात काढून घेऊया। इथं तुम्ही आवडीनुसार वाटाणे वाढवू किंवा कमी करू शकता। आता यामध्ये एक मध्यम बटाट्याचा किस घालू। याला मी मोठ्या किसणीने किसून स्वच्छ धुवून त्यातलं पाणी निथळून घेतलंय। मग त्यानंतर यात घालायचा एक लहान वाटी बारीक चिरलेलं गाजर व एक लहान बारीक चिरलेला कांदा, तसेच यासोबत बारीक चिरलेल्या 2 हिरव्या मिरच्या, मग एक लहानसं बारीक कापलेलं टमाटर आणि खूप सारी कोथिंबीर टाकायचं। तर आता यामध्ये घालूया एक मोठी वाटी रवा। हा इथं मात्र शक्यतो बारीक रवाच वापरा आणि नाश्त्याचा खमंगपणा वाढवण्यासाठी अर्धी वाटी बेसन, मग त्यानंतर एक लहान वाटीभर आंबट दही। जर तुमचं दही आंबट नसेल तर थोडं जास्त वापरा, म्हणजे रव्याच्या प्रमाणात घाला, नाहीतर लिंबू वापरलात तरीही चालेल। मग त्यानंतर यात सुरुवातीला 1 वाटी पाणी व चवीपुरतं मीठ घालून मिसळून घ्या आणि अंदाज घेत आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालून मध्यम घटसर मिश्रण बनवा। आणि हो, तसं मी यात घरातल्या बेसिक भाज्या घातल्या आहेत, पण जर तुम्हाला याशिवाय इतर भाज्या वापरायच्या असतील तर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात वापरू शकता। तर व्हिडिओत बघताय तसं थोडंसं मध्यम घटसर मिश्रण बनवून रवा भिजण्यासाठी 4 ते 5 मिनिटं झाकून ठेवूया। 5 मिनिटानंतर पाहू शकता आपला रवा चांगला भिजलाय आणि भाज्यांमधून पाणी रिलीज झाल्यामुळे यात आपल्याला दुसरं पाणी घालायची तशी काही गरज नाही। आता यात एक फोडणी घालू। त्यासाठी 1 चमचा तेल गरम करून त्यात अर्धा चमचा मोहरी व अर्धा चमचा जिरं टाकून तयार केलेली फोडणी मिश्रणात ओतून घेऊया। असं फोडणी घालून बनवल्यामुळे आपला नाश्ता जास्त चवदार तर बनतोच, पण त्याशिवाय खाताना अजिबात कोरडा लागत नाही, म्हणून यात अशी सिंपलशी फोडणी अवश्य टाका। आता यात 2 चिमूट खायचा सोडा घालून परत एकदा व्यवस्थित मिसळून घेऊया। तर हे पहा, फायनली असं ना खूप घट्ट ना जास्त पातळ तर ढोकळ्याच्या मिश्रणाप्रमाणे मिश्रण बनवायचं आहे। तर व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या मिश्रणापासून मी 2 वेगवेगळ्या पद्धतीने नाश्ता बनवणार आहे। त्यामुळे वाफवण्यासाठी कढईत पाणी गरम करून त्यात प्लेट व त्यामध्ये बटर पेपर ठेवलाय। आता जवळपास 70 ते 80% प्लेट भरेल इतपत मिश्रण ओतून हलकसं पसरवून घेऊ, म्हणजे की ढोकळ्याप्रमाणे थोडासा जाड नाश्ता बनवायचा आहे। त्यामुळे त्याच्यावर झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं वाफवून घेऊया। 8 मिनिटानंतर आपण चेक करून पाहू की हे आतपर्यंत वाफलंय की नाही। हे पहा, टूथपिकला काही चिकटलं नाही, म्हणजे की हे आतपर्यंत व्यवस्थित वाफलंय। आता याला काढून थंड झाल्यानंतर प्लेटमधलं काढून घ्यायचं आहे। आणि हो, जर तुम्हाला वाफवायचा पसारा असा जास्तीचा कुटाणा वगैरे करायचा नसेल तर मी ज्या दुसऱ्या पद्धतीने नाश्ता बनवून दाखवणार आहे तो फारच सोपा आणि कसलाही पसारा न मांडता लवकरात लवकर बनवता येतो। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हवं तर तुम्ही याला ढोकळ्यासारखं कापून असंच आवडीच्या कोणत्याही चटणी बरोबर खाऊ शकता, पण मी चटणी बनवत नसल्यामुळे थोडंसं भाजून घेणार आहे। त्यामुळे तव्याला थोडंसं बटर किंवा तेल तूप हवं ते लावून थोडीशी तीळ व सांबर मसाला भुरभुरून घ्यायचं। मग त्यानंतर त्यावर वाफलेला नाश्ता ठेवून सर्व बाजूंनी फिरवत फिरवत भाजायचा आहे। तर असं भाजल्यामुळे थोडासा क्रंच येऊन हा खायला खमंग व चटणीशिवाय खाल्लात तरी चवदार लागतो। त्यामुळे आलटून पलटून असं थोडं भाजून घ्यायचं। मग त्यानंतर हव्या त्या आकारात कापून नाश्त्यामध्ये किंवा चहासोबत खा, हा खायला मस्तच लागतो। चला तर मग आता त्याच मिश्रणापासून सोपा नाश्ता बनवून घेऊया। तर त्यासाठी असेल तो पॅन गॅसवर ठेवून त्याला थोडंसं तेल तूप बटर हवं ते लावा। मग तेलावर थोडीशी तीळ भुरभुरून बनवलेल्या मिश्रणातलं पॅनच्या आकारानुसार मिश्रण टाकून मध्यम जाडसर पसरवून घ्यायचं आहे। मग त्यानंतर झाकून मंद ते मध्यम आचेवर 1.5 ते 2 मिनिटं भाजून घेऊया। 2 मिनिटानंतर हे पहा, असं वरून पूर्णपणे सुकलं की तेल तूप बटर जे वापरलेलं ते लावून हळूवार पलटून घ्यायचं आहे, कारण की हा आतून फारच मऊ लुसलुशीत बनतो, त्यामुळे तुटण्याची शक्यता असल्यामुळे सावकाश पलटून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या।
तसा हा नाश्ता भाजून किंवा वाफवून कसंही बनवलात तरी खायला मात्र दोन्हीही प्रकार भारीच चवदार लागतात. पण भांड्यांचा वगैरे पसारा न मांडता कमी वेळेत बनवायचा असेल तर असं भाजून बनवा. मी तर नेहमीच नाश्त्यामध्ये व मुलाच्या डब्यात देण्यासाठी असंच भाजून बनवते. मग तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटली म्हणजे आवडली हे कमेंट्स करून नक्की सांगा. तर याला ना भाजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही, काही मिनिटातच भाजला जातो. तुम्ही व्हिडिओत बघू शकता दोन्ही बाजूंनी आपला नाश्ता मस्त खरपूस भाजलाय. तर अशा पद्धतीने एकाच मिश्रणापासून कोणत्याही प्रकारचा नाश्ता बनवा, तो खायला एकच नंबर लागतो. मग एकदा नक्की बनवून पहा.